सप्रेम जयगुरु. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे असं मी गृहीत धरून आजच्या या आपल्या थोड्याशा भाषणाला जे काही आहे चर्चासत्र आपलं याला सुरुवात करत आहोत. कृपया सर्वांना अशी एक विनंती आहे की माझा जर आवाज येत असेल तर खाली कुणीतरी तशी एक कमेंट करा, म्हणजे आपण आपल्या भाषणाला सुरुवात करू. हां, जय गुरु पुरुषोत्तम काकाजी. मी सर्वप्रथम थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की मधात थोडंसं नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे मी थोडासा 10 ते 15 मिनटं उशिरा सुरू करत आहो. त्याबद्दल आपले जयगुरु विकास दादा, जीत पाटील, रामकृष्ण हरी, पुरुषोत्तमजी काकाजी, आवाज कमी आहे. अच्छा, ओके. आदरणीय आचार्य वेरुकर गुरुजी, आमचे गुरुवर्य लाईव्ह बघत आहेत. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझ्यासारख्या एक लहान मुलांचं आपण सर्वजण ऐकण्यासाठी ते उपस्थित आहात. आदरणीय श्री ज्ञानराज बायस्कर दादा, थोडे मोठ्याने बोला. ओके, ठीक आहे. राजेंद्र जितकरजी, कमी येतो आवाज. ओके, एक मिनिट. आता येत आहे का स्पष्ट आवाज? हा, सुरेश देसाई दादा, जय गुरु. तर मी आता असं समजतो की प्रथमच पूर्वीच कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आपण आता लगेच सुरुवात करूया. जवळपास आपल्यासोबत लाईव्हमध्ये 10 ते 15च्या वरी सर्व कार्यकर्ते जुळलेले आहेत. निवृत्ती दादा बैसकरजी जुळलेले आहेत. जय गुरु. थोडक्यात हो, जय गुरु गुरुजी. परमपूज्यनीय श्री गुरुदेव, चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती, जगातील ज्या ज्या महामानवांनी समाज परिवर्तनासाठी व मानवतेच्या विचारासाठी, कल्याणासाठी कार्य केलं असेल त्या तमाम महापुरुषांना मी प्रथमतः त्रिवार वंदन करतो. या भारत देशामध्ये झालेले तमाम संत, महापुरुष, क्रांतिकारी, थोर साधू संत या सर्वांनाच मी नाव न घेता सर्वांनाच विनम्र अभिवादन करतो. मानवतेचे महान पुजारी, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, त्याचप्रमाणे संपूर्ण महापुरुष आणि ज्या ज्या क्रांतिकारकांनी, ज्या ज्या महापुरुषांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची घातलं असेल त्या संपूर्णच महापुरुषांना मी इथे खऱ्या अर्थानं त्यांना त्रिवार वंदन करतो. आजच्या या लाईव्हच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले सर्वच आणि मला इथून समोर पुढे ऐकणारे संपूर्ण गुरुदेव कार्यकर्त्यांना मी प्रथमतः सप्रेम जयगुरु करतो. आजचा आपला महत्त्वाचा विषय असा होता की राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं राष्ट्रीय योगदान. ज्यावेळेस या विषयावर बोलायचं असेल तर हा विषय अतिशय म्हणजे महत्त्वाचा विषय वाटतो मला आणि अतिशय कठीणही विषय आहे, पण मी माझ्या परीने एक बोलण्याचा थोडासा प्रयत्न करतो. जर कमी जास्त झालं, काही चुकलं तर आपण सर्वजण समजू शकता. म्हणजे आपण पाहतो की भारत ही संतांची भूमी आहे आणि विशेष त्यामध्ये महाराष्ट्र ही खास करून संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीपासून तर आम्ही पाहतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यानंतर सेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते असतील, अजून अनेक महापुरुष असतील, त्या सर्वांपर्यंत पाहतो की संतांनी स्वतःचं आयुष्य हे इथल्या समाजासाठी चंदनासारखं झिजवलेलं आहे.
मग आम्ही पाहू की ज्ञानेश्वर माऊलीपासून जगद्गुरू तुकोबा राय असेल, नामदेव महाराज, संत नामदेव महाराज असेल, संत एकनाथ महाराज असेल, संत कबीर महाराज असेल, हे सर्व संत, गोरा कुंभार असेल, चोकामेळा असेल, जे जे संत झाले, गाडगे बाबा, या सगळ्या संतांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी खर्ची घातलं. म्हणजे त्यांच्या शब्दात सांगायचं झालं, संतांच्याच विचारात, तर संत तुकाराम महाराज म्हणतात की जगाच्या कल्याणे संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि म्हणूनच संत हे ज्यावेळेस जन्माला येतात तर ते स्वतःचं हित साधण्यासाठी नसून ते आम्हाला एक मार्ग दाखवण्यासाठी येत असतात. आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मी उल्लेख केल्याप्रमाणे की जे जे संत झाले ते संत खऱ्या अर्थानं या समाजातल्या आम्हाला एक चांगला मार्ग दाखवून त्या मार्गाने चालण्यासाठी प्रवृत्त करतात, मार्गदर्शक असतात. आणि म्हणूनच मी फक्त राष्ट्रसंतांवरच बोलणार नाही, तर राष्ट्रसंतांचे विचार हे कसे सर्व संतांना अनुरूप होते किंवा अनुसरून होते, सर्व संतांचा समन्वय महाराजांनी कसा केला आणि सर्व संतांचा विचार महाराजांनी आपल्या ग्रामगीता संजीवनी युग ग्रंथाच्या माध्यमातून सर्व ग्रंथपंथ संप्रदायाचा विचार एका ठिकाणी आणून ग्रामगीतेच्या माध्यमातून सरळ आणि सोप्या भाषेत मांडण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. सर्व गुरुदेव सेवकांना मी असं सांगू इच्छितो की संत तुकडोजी महाराज यांचा जन्म आणि आता त्यांचं सुरुवातीपासून सांगणं तर आता काही मला असं वाटते की आवश्यकता नाही, कारण की आपल्या सर्वांनाच तुकडोजी महाराज सर्वांनाच परिचित आहे. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खऱ्या अर्थानं या देशासाठी किती महत्त्वाचं योगदान दिलं हे मी आज प्रामुख्याने आपल्या समोर मांडणार आहोत. ज्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या भारत देशामध्ये जन्माला आल्यानंतर त्यांची यावेळेस इथची परिस्थिती काय होती. इथे आमचा भारत देश हा गोऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीत जगत होता आणि गोऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीत जगत असताना अशा वेळेस भारत पारतंत्र्यात होता आणि अशा पारतंत्र्यात असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यावेळेस इथली परिस्थिती काय होती, त्यावेळेस इथे समस्या काय होत्या आणि इथे कशा प्रकारची परिस्थितीवर कार्य चालत होतं, त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या छोट्याशा गावामध्ये 30 एप्रिल 1909 झाला. आणि महाराज आपल्या बरखीच्या एका श्लोकामध्ये फार सुंदर सांगतात की पैदा हुआ इस देह से सारा उड़ा घर बार है, आई हवा उस वक्त ही बंधन से बेड़ा पार है, माँ बाप कहते थे मुझे तेरे कदम नहीं स्थिर है, पैदा होते ही तेरे पीछे लगी फिर फिर है. म्हणजे ज्यावेळेस महापुरुषांचा जन्म होतो तर तो निसर्गालाही आनंद वाटावा, निसर्गालाही हेवा वाटावा, अशा प्रकारची परिस्थिती झाली. आणि म्हणूनच महाराजांनी बरखेच्या माध्यमातून या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जन्माच्या वेळेची परिस्थिती मांडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सामाजिक कार्यामध्ये सुरुवातीपासूनच त्यांनी या कार्यामध्ये सुरुवात केली. वयाचं बालपणात असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चिमूर, रामटेक, त्यानंतर चंद्रपूरच्या परिसरात व नागपूरच्या परिसरामध्ये तपसाधनेकरिता निघून गेले. शिक्षणामध्ये त्यांचं मन लागत नव्हतं आणि शिक्षणापेक्षा त्यांचा जास्तीत जास्त त्यांचा कल हा अध्यात्माकडे असल्यामुळे त्यांची जे पिंड होता अध्यात्माचा, या पिंड अध्यात्माचा असल्यामुळे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जास्तीत जास्त साधनेकडे वळाले. आणि मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक जंगलामध्ये भ्रमण केलं आणि तपसाधना केली आणि त्या माध्यमातून महाराजांनी आत्मज्ञान प्राप्त केलं. त्याचसोबत नुसतं आत्मज्ञान प्राप्त केलं नाही, तर ज्यावेळेस चिमूर भागामध्ये महाराज फिरत असताना काही अंधश्रद्धाळू, काही भाविक असतील, भोळे भाविक की जे आजही अंधश्रद्धेमध्ये जगत असतील, त्यावेळेसही तसे होते. समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या होत्या आणि त्यावेळेस राष्ट्रसंतांना म्हणजे ज्यावेळेस एखाद्या म्हणजे दाम्पत्याला मूल होत नाही, कुणीतरी मांत्रिकांनी सांगावं की एखादा देवबाबा, एखादा भोळा भाबडा मुलगा बघून त्याला जर तुम्ही
विष प्राशन करून जर त्याचा तुम्ही जर समजा जीव घेतला तर तुम्हाला कदाचित मुलगा होऊ शकतो. म्हणजे यावरून लक्षात येते की लोकांमध्ये किती मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा होती. पण ज्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना लोकांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना विष देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस या जगाच्या महापुरुषाने लोकांनी विष दिल्यानंतर लोकांना आनंदामृत ग्रंथ लिहून लोकांना आनंदामृत प्राशन करण्यासारखं आमच्यासाठी एक आनंदामृत नावाचा ग्रंथ त्यावेळेस महाराजांनी निर्मित केला. म्हणजे आम्ही विचार केला पाहिजे की संत खरोखरच हे किती महान असतात आणि संतांची व्याख्या आपण न केलेली बरी, कारण की ते संत एवढे महान असतात, एवढे विशाल विचाराचे असतात की संतांचा विचार हा खऱ्या अर्थानं तो कोण्या जातीचा आहे, तो कोण्या धर्माचा आहे किंवा ते कोण्या संप्रदायाचे आहे हे कधीही नसून सर्व लोक एका ठिकाणी कशी असतील, सर्व लोक एका ठिकाणी गुण्यागोविंदाने कसे नांदतील, मग त्या काळानुसार बदलत करत संतांनी आपापले विचार सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचसोबत माझा आवाज येत नाही का स्पष्ट? राजेंद्र दादा म्हणतात की आवाज कमी येतो. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तिथून समोर त्यांनी, हॅलो आवाज येत नाही का? देशातील अनेक समस्या असतील, त्या प्रत्येक समस्यावर महाराजांनी येत आहे आवाज, ठीक आहे, जय गुरुताई. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देशातली अशी कोणतीच समस्या नाही की ज्या समस्येवर महाराजांनी उत्तर लिहिलं नाही. ग्रामगीता हा ग्रंथ लिहिताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्यामध्ये सर्व देशाचं त्यांनी भ्रमण केलं आणि अनेक प्रश्न असतील. आमच्या इथे आवाज येत आहे, ठीक आहे दादा, जय गुरु. तर त्यांनी प्रत्येक गोष्टीच्या समस्येवर एक उत्तर लिहिलं आणि ते ग्रामगीता लिहिताना म्हणतात की ग्रामगीता नवे पारायणासी, वाचता वाट दावी जनासी, समूळ बदलवी जीवनाशी, मनी घेता अर्थ तिचा. आणि ही ग्रामगीता फक्त पारायण करण्यासाठी नसून एक तरी ओवी अनुभवावी. आणि म्हणूनच ग्रामगीतेमधलं जर आम्ही जर एक ओवीचा जर अर्थ लक्षात घेतला आणि ते जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न केला, मी बोलत आहो म्हणजे मी फार मोठा विद्वान पंडित किंवा व्याख्याता तत्वज्ञानी असा अजिबात नाही, पण जीवनामध्ये जर कुठंतरी तरी आमच्या जीवनामध्ये ग्रामगीता उतरवण्याचा आम्ही प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवन जगण्यामध्ये फार आपल्याला एक सोपा मार्ग होऊन जाईल जीवन जगण्याचा. आणि आम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करत आहोत. अजून परिपूर्ण झालो म्हणून असं सांगू शकत नाही, कारण की कोणताच व्यक्ती हा परिपूर्ण नसतो. आणि म्हणून एवढा मोठा ग्रंथ ग्रामगीता ग्रंथ हा प्रत्येकासाठी लिहिला आणि महाराजांनी ग्रामनाथाला अर्पण केला. त्यामध्ये ग्रामनाथामध्ये म्हणजे संपूर्णच लोक आलेले आहेत, म्हणजे बा एक फक्त शेतकरी किंवा हे नाही, गावातील जे कोणी लोक असतील त्या ग्रामनाथांना हा ग्रंथ अर्पण करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या जोमामध्ये सुरू होती आणि महाराज हे कार्य करत असताना महाराजांनी जो यज्ञ केला होता त्या यज्ञाची काही गोष्टी महात्मा गांधीजीपर्यंत लोकांनी पोहोचवल्या होत्या आणि मग महाराजांबद्दल काही अफवा सुरू झाल्या होत्या. मग महात्मा गांधीजींनी राहून तुकडोजी महाराजांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांना मुद्दामून सेवाग्रामला गांधी आश्रमामध्ये 1 महिना ठेवून घेतलं. तर देशाची सूत्र हलवणारे महापुरुष महात्मा गांधीजी ज्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सहवास त्यांच्यासोबत येतो तर त्या 1 महिन्यामध्ये महाराज आणि गांधीजी ही विचारधारा एक होऊन जाते आणि महात्मा गांधीजींचं जे ग्राम स्वराज्याचं संकल्प जे काही कार्य होतं, जे काही त्यांचे जे विचार होते ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून, आपल्या भजनाच्या माध्यमातून, गांधी गीतांजलीच्या माध्यमातून ते समाजासमोर मांडण्याचा महाराजांनी प्रयत्न केला. एक श्लोक फार सुंदर आहे लहर की बरकेमध्ये की महाराजांना खूप आजार होता आणि एवढा आजार असतानाही महाराज
काही सेवक आले होते की महाराज जी आपको भजन के लिए हमारे इधर आना है। त्यावेळेस महाराज जे त्यांचं ताप त्यांचा बघितला तर खूप त्यांना जास्त ताप असल्यामुळे महाराज आता भजनाला जाणार नाही असं गांधीजींना वाटलं आणि गांधीजी स्वतः महाराजांची सेवा करत होते आणि महाराज तरी पण बरोबर वेळ झाली की आपली भजनाला निघून गेले। तर असाच एक दिवस महात्मा गांधीजींना मौन होतं आणि महात्मा गांधीजींना मौन होतं आणि त्या दिवशी महात्मा गांधीजी अजिबात बोलत नव्हते। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाचा कार्यक्रम सुरू केला। आपल्या खंजरीच्या माध्यमातून असा पहाडी आवाजात त्यांनी भजनाचा कार्यक्रम सुरू केला। महात्मा गांधी सोबत बसले होते आणि महाराजांनी तो प्रसंग लिहून ठेवला कि एक दिन सुना गांधी ने मेरा भजन अति प्रेम से, वह कह गए फिर से कहो रहते हुए भी मौन में, फिर हंसते हुए कहा दूसरे दिन मौन मेरा टूट गया, मैं मस्त होने पर भजन में मेरा ख्याल से ही हट गया। म्हणजे महाराजांच्या भजनाची ताकद बघा किती आहे। महाराजांच्या आवाजाचा गोड, तो पहाडी आवाजाचा गोडवा आणि त्यांच्या भजनाचे ते शब्द, ते भजन होतं रामाबद्दल होतं आणि ते भजन ऐकून महात्मा गांधीजींना अतिशय राहवलं गेलं नाही आणि अजून त्यांनी म्हटलं की और महाराज एक भजन गावो। यावरून आम्हाला लक्षात येते की महात्मा गांधीजी सारखा महापुरुष म्हणजे महात्मा गांधीजींनी या देशाचं सूत्र हलवलं जाग्यावरून, वर्धेसारख्या सेवाग्राम आश्रमातून। तर तो महापुरुष राष्ट्रसंतांना नमन करतो, यावरून आमच्या लक्षात आलं पाहिजे की ही हस्ती काही सोपी नव्हती। त्याचप्रमाणे 1942 ला महात्मा गांधीजींनी देशामध्ये चले जावचा नारा दिला, संपूर्ण देश पेटून उठला। पण या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये राष्ट्रसंत कुठे मागे नव्हते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यावेळेस संत तुकडोजी महाराजच म्हणायचे त्यांना, पण त्यांनी राष्ट्रावर ज्या ज्या वेळेस संकट येतील, राष्ट्रावर ज्या ज्या वेळेस समस्या असतील, राष्ट्राच्या समस्या असतील, त्या त्या वेळेस महाराज स्वतः धावून गेले। आणि त्याचाच एक उदाहरण म्हणून ज्यावेळेस महात्मा गांधीजींनी हा डू और डाय, करो अथवा मरोचा नारा दिला, चलेच जावचा नारा दिला, संपूर्ण देश पेटून उठला, त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपली खंजरी हातामध्ये घेतली आणि भजन लिहिले आणि महाराजांनी भजनाच्या माध्यमातून इथल्या तरुणांना जागृत केलं कि उठो जवानो करके बताओ कहने के दिन गए, बातें बताना सभी जानते। आणि त्या माध्यमातून महाराजांनी इथल्या तरुणांना जागृत केलं। देशाच्या सैनिकी सीमेमध्ये आपलं सीमेचं रक्षण करण्यासाठी सैनिकी भरतीमध्ये रोजचे कितीतरी नौजवान भरतीमध्ये सामील केले की तरुण असोनी रक्त न हुसे तुझं नौजवान म्हणाव कसे, अरे अग्नी भडकला युद्धाचा न तू आळशी होऊन बसे। या भजनाच्या माध्यमातून इथल्या इंग्रज सरकारांनाही आव्हान केलं कि अब काहे को धूम मचाते हो, दुख वाकर भारत सारे, आते हैं नात हमारे, ए झाड़ झूडले शस्त्र बनेगे, पत्थर सारे बाम बनेगे, नाव लगेगी किनारे। अशा पहाडी भजनाच्या माध्यमातून इथल्या इंग्रज सरकारांना एक इशारा दिला आणि त्या इशाऱ्याच्या माध्यमातून इथले तरुण जागृत झाले, स्वतः बंदुकीच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलायला तयार झाले आणि देशामध्ये देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी या देशामध्ये महाराष्ट्रातील चिमूर असेल, यावली असेल, आष्टी असेल, असे कितीतरी गावं महाराजांनी 2-3 दिवस स्वातंत्र्य पूर्वी स्वतंत्र करून दाखवले। हे महाराजांची ताकद होती। आणि या राष्ट्रीय योगदानामध्ये म्हटलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे राष्ट्रासाठी होते। ज्यावेळेस या राष्ट्रामध्ये जाती पंथ धर्म संप्रदायाचे तुकडे तुकडे पडलेले असताना या सर्व संपूर्ण तुकड्याला तुकडे जोडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्राला अखंडत्व बहाल केलं, राष्ट्राला जोडण्याचं काम केलं। आम्ही पाहतो अनेक संत महापुरुष आजही होतात आणि पूर्वी झाले। संतांनी जे जे विचार सांगितले ते आम्ही घेतले पाहिजे। मी नेहमी म्हणत असतो की आम्ही संत महापुरुषांना मानतो, संत महापुरुषांचे विचार अजिबात मानत नाही। संतांचे मार्गाला नाव देतो पण संतांनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही कधी जात नाही। संतांचे पुतळे बसवतो पण त्या पुतळ्याला फक्त बसून ठेवतो, पण त्या पुतळ्यासोबत त्यांचे विचार आमच्या जीवनामध्ये उतरणं फार महत्त्वाचे आहे। आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देशावर ज्या ज्या काही संकट, जे काही समस्या आल्या, त्या प्रत्येक समस्येमध्ये मी या भारताचा नागरिक आहो, माझं कर्तव्य आहे आणि म्हणून ते स्वतः धावून जात होते। मग आपल्याला माहित आहे
कोयन्याचा भूकंप असेल, त्यानंतर देशामध्ये जे काही मोठमोठ्या समस्या निर्माण झाल्या असेल त्या प्रत्येक समस्येमध्ये महाराज स्वतः धावून जात होते. आणि म्हणूनच आम्ही पाहिलं पाहिजे की संत असतात. देशाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद ज्यावेळेस महाराजांशी त्यांचं तर अनेक वेळा भेट होत होती. महाराज गावातल्या गल्लीपासून तर देशाच्या दिल्ली राष्ट्रपती भवनापर्यंत नेहमी जात होते आणि आपल्या प्रभावी भजनाच्या माध्यमातून इथल्या लोकांचे उत्तर ते भजनातून मांडत होते. इथल्या लोकांच्या समस्या ते आपल्या भजनातून मांडत होते. आणि देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद जी म्हणतात कि मैंने सुना है कि संत कोई अध्यात्म का काम कर सकते हैं, मैंने सुना है संत कोई धर्म का काम कर सकते हैं, मगर मैंने राष्ट्र संत तुकडोजी महाराज के विचारों के द्वारा, राष्ट्र संत तुकडोजी महाराज के कार्य के द्वारा मुझे ये परिचय हुआ कि कोई संत इस राष्ट्र का भी काम कर सकते हैं. इसलिए आप केवल संत नहीं है तो आप राष्ट्र संत है. और राष्ट्र संत यानी कि देश के लिए अपनी जान न्यौछावर करने वाले, देश के लिए अपना जीवन पूरा जीवन समय बिताने वाले वही संत होते हैं जो राष्ट्र के लिए अपना जीवन अर्पण करते हैं. वो है हमारे राष्ट्र संत तुकडोजी महाराज. राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचे जे कार्य पाहून आज इथल्या संपूर्ण देशासाठी एक मोठं, राष्ट्रासाठी महाराजांचं मोठं योगदान आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आज आपल्यामधून जाऊन जवळपास 52 वर्ष संपलेली आहेत. अनेक लोकांच्या मागण्या आहेत, अनेक लोकांचा प्रश्न आहे की या देशाचा सर्वोच्च पुरस्कार जो भारतरत्न पुरस्कार आहे तो राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना मिळावा. कारण की आम्हाला माहित आहे, कुणी असंही म्हणू शकतात की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे तर राष्ट्रापेक्षा विश्वसंत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे भारतरत्नपेक्षा मोठ्या पदावर होते आणि ते विश्वसंत होते. आम्हालाही सर्वांना मान्य आहे. या देशाचा भारतरत्न पुरस्कार हा या देशासाठी सांस्कृतिक, कला, त्याचसोबत सेवा, साहित्य या विषयावर काम करणाऱ्या मान्यवरांना, महापुरुषांना दिला जातो. आणि तो त्या क्षेत्रातल्या लोकांना मिळत आहे. आम्हाला त्याबद्दल बोलायचं नाही. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कार्य कुठेतरी आम्हाला असं वाटते की कमी आहे का? महाराजांच्या हयातीत महाराजांना भारतरत्न हा पुरस्कार मिळायला हवा होता. पण आज महाराजांना जाऊन जवळपास 52 वर्ष झाली. ते कार्य स्वरूपात आजही, जरी ते शरीर स्वरूपातून आमच्यातून निघून गेले असेल, देह स्वरूपातून, तरी ते कार्य स्वरूपात आजही आमच्यामध्ये अमर आहेत. आजही आम्हाला ते प्रेरणा देतात आणि आजही आम्हाला त्यांच्या प्रेरणेतून आम्हाला अनेक कार्य करण्याची शक्ती मिळते. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार जर मिळाला तर नेमकं होईल काय? कारण की शासनाच्या दप्तरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची नोंद आहे. पण ती नोंद फक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून आहे. पण मला असं वाटते की ज्यावेळेस देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा पुरस्कार जर एखाद्या संत महापुरुषांना मिळाला तर मला असं वाटते की संपूर्ण देशामधल्या प्रत्येक जनतेला, लहानापासून तर मोठ्यापर्यंत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव परिचित होईल. आणि त्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेमके लोकांना कळायला लागतील आणि आम्हाला मग ते प्रचार प्रसार करायला आणि लोकांपर्यंत महाराजांचे विचार पोहोचवायला सोपं जाईल. कुणी म्हणेल की महाराजांनी खूप कार्य करून टाकलं, आता आपल्याला कार्य करावं लागेल. बरोबर आहे. कुणी विरोधही करतील या गोष्टीचा. पण मला असं वाटते की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळाला तर उद्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज च्या सोबतच मला असं वाटते कुणी म्हणतील की या देशाचा पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार हा देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, यांना भारतरत्न पुरस्कार दिला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा विश्वरत्न आपण म्हणतो आणि त्यांचे तेवढं महान कार्य आहे. तरी पण देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार त्यांना दिल्याच्या नंतर आम्ही भारतरत्न नाव त्यांच्या समोर लावतोच. कारण की ते त्यांचं कार्य होतं.
त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार जर मिळाला तर खरंच सांगतो गुरुदेव कार्यकर्त्यांनो, या माध्यमातून आपल्याला अधिक कार्य महाराजांचं करायला आणि त्या माध्यमातून महाराजांचं आजपर्यंत आम्ही पाहतो की महाराजांचं साहित्य, इथलं शासन व्यवस्था ही कधी आपल्या स्वखर्चातून साहित्य निर्माण करून कधी वाटप करत नाही, कधी विक्रीला ठेवत नाही. कारण की संतांना आजपर्यंत मला तरी वाटते की हा सन्मान मिळाला नाही. का संतांचं काही कार्य कमी आहे का? मी तर म्हणतो या देशामध्ये सर्वांनाच, संत महापुरुषामधल्या प्रत्येक संत महापुरुषांना हा भारतरत्न मिळाला पाहिजे की ज्या संतांनी राष्ट्रासाठी काम केलं, राष्ट्राच्या उद्धारासाठी कार्य केलं, त्या संत महापुरुषांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा अशी आमची संपूर्ण लोकांची मागणी आहे. आताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 52व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत चषक श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोजरीच्या माध्यमातून श्री आदरणीय चिडे गुरुजी यांच्या संयोजनातून आयोजनातून मिशन भारतरत्न ही जी काही स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा परीक्षा राबवण्यात आली ऑनलाईन, यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातून स्पर्धकांनी भाग घेतला आणि अतिशय सर्व स्पर्धकांनी सुंदर अशा प्रकारे मांडणी केली आणि प्रत्येकाने आपल्या शब्दातून मांडलं की खरोखरच मला असं वाटते की या समोरचा विषय असा असावा की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नसून फक्त भारतरत्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असा असावा. आणि प्रत्येकाचा सूर तोच होता की संत महापुरुषांना हा पुरस्कार देऊन खऱ्या अर्थानं या भारतरत्न पुरस्काराचाही सन्मान वाढावा अशी काहीतरी काही वक्त्यांचं म्हणणं होतं. मलाही असं वाटते की देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मिळावा. यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज युवक विचार मंच संस्थापकीय अध्यक्ष श्री अमरदादा वानखेडे, त्याचसोबत सचिव आमचे विकासदादा बोरवार आणि सर्व राष्ट्रसंत युवक विचार मंच संपूर्ण टीम, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते असतील, संपूर्ण प्रबोधनकार असतील, आदरणीय सप्तखंडीचे निर्माते सत्यपाल महाराज यांनीच गुरुकुंजामधून त्या दिवशी त्यांनी आपली तशा प्रकारची विनंती सरकारला केलेली आहे. आणि खरोखर आता हे आंदोलन एक क्रांतीच्या माध्यमातून नसून फक्त शांतीच्या माध्यमातून आम्ही तीव्र प्रकारे हे आंदोलन समोर नेणार आहोत. आणि जोपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हा देशाचा भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार मिळणार नाही तोपर्यंत आता मला तरी असं वाटते की आपण गुरुदेव कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसू नये. त्यासाठी आम्हाला आंदोलन करण्याची गरज किंवा काही क्रांतीचा मार्ग अवलंबण्याची गरज नाही. फक्त आपण देशाचे पंतप्रधान यांना आपल्या गावागावातून तशा प्रकारचं निवेदनं पाठवून त्यांना अनेक पत्राच्या माध्यमातून तशी निवेदनं पाठवावी. कारण की इथे बसलेली शासन व्यवस्था मला तरी वाटते सध्या सुस्त बसलेली आहे. त्यांना या प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी आता आपल्यालाच आक्रमक होता आलं पाहिजे. आणि वेळोवेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात बदलो बदलना चाहिए, जैसी बिकत आएगी वकत आएगी, त्या माध्यमातून हे गुरुदेव सेवा मंडळ आमचं सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, रामधून, त्याचसोबत इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून पण पुन्हा या देशामधल्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही ते इथले प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या प्रत्येक प्रश्नावर आपण सर्वांनी त्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे. त्याला श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणतात. आणि सेवा हा शब्द ज्यावेळेस येते तर आम्ही देशाच्या सेवेसाठी सदा तत्पर आहोत. आणि कुणी असंही म्हणेल की श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना महाराजांनी केली, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ महाराजांनी स्थापन केलं, मग त्यानंतर परत तुम्हाला अशी काय गरज पडली की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचची स्थापना करावी लागली? तर मी आपल्या सर्वांनाच विनम्रपणे सांगतो की या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचची स्थापना करण्याच्या मागचा उद्देश, त्यांचा हेतू व याची स्थापना कधी झाली तर मी आपल्या समोर मांडतो. 1 जानेवारी 2015ला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज युवक विचार मंचची स्थापना करण्यात आली. आणि गेल्या 5 वर्षापासून या युवक विचार मंचच्या माध्यमातून अनेक कार्य करण्यात आलेले आहेत. ज्या अर्थाने जवळपास आजपर्यंत 60 ते 70 वेळा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर
गुरुकुंज मोजरी ज्या तालुक्यामध्ये येते तो तिवसा तालुका संपूर्ण पिंजून काढून प्रत्येक गावागावामध्ये जाऊन युवकांना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून युवकांना जोडून गावागावामध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या स्थापना करून राष्ट्रसंत युवक विचार मंचची स्थापना करून गावागावामध्ये ध्यान प्रार्थना असेल, त्याचसोबत काही परिवर्तनवादी विचाराची रुजवणी करता येईल का, मानवतेच्या विचाराच्या दृष्टीने संपूर्ण लोकांना एक त्या प्रकारे या युवक विचार मंचच्या माध्यमातून जोडणे व आता सध्याच कोरोनाचा जो काळ गेला, या कोरोनाच्या काळामध्ये अनेक समस्या होत्या, गावागावामधल्या अनेक समस्या होत्या, त्याचसोबत अशा प्रसंगी रक्ताचा तुटवडा भासत होता. अशा वेळेस युवक विचार मंचचे कार्यकर्ते समोर आले. त्यामध्ये मग कोणत्याही जिल्ह्यामध्ये असो, नागपूर जिल्ह्यामध्ये असेल तर तिथे नागपूरचे जिल्हा अध्यक्ष श्री रजनीकांत भाऊ अटकरी यांनी एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. त्या शिबिराच्या माध्यमातून जवळपास बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन रक्तदान शिबिर प्रत्येकाने रक्तदान केलं. त्याचसोबत तिवसा तालुक्यामध्ये भारवाडी असेल, त्यानंतर तिवसा तालुक्यात 2-4 गावामध्ये असेल, आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेनगावला झालं, त्यानंतर नांदाफाटा येथे झालं. हे अशा प्रकारचं जिथे जिथे महाराजांच्या विचाराचे आपले कार्यकर्ते आहेत ते या युवक विचार मंचच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं कार्य करत आहेत. आणि मला असं वाटते, मी जाहीर आवाहन करतो अनेक कार्यकर्त्यांना किंवा अनेक युवकांना की देशामध्ये आम्ही पाहतो की अनेक सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय संस्था असतील किंवा अनेक संघटना असतील, या प्रत्येक संघटनेमध्ये युवकांचा भरणा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. पण या श्री गुरुदेव सेवा मंडळामध्ये युवकांचा भरणा फार कमी आहे. आदरणीय गुरुवर्य भाऊसाहेब थुटे सुद्धा ऐकत आहेत. क्रांतीताई कराळे, जय गुरुदादा, जय गुरुताई. त्याचसोबत अनेक कार्यकर्ते जोडलेले आहेत. मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो की जर माझं बोलण्यात काही चुकत असेल किंवा एखादा शब्द चुकीचा आला असेल तर आपण सर्वजण आपलाच म्हणून मला स्वीकाराल. तर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही आपली महाराजांच्या विचाराची लोन पसरवायची आहे आणि अनेक लोकांना या माध्यमातून जोडायचं आहे. तर या युवक विचार मंचमध्ये प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, तालुक्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत आणि या माध्यमातून महाराजांचं साहित्य असेल, त्याचप्रमाणे महाराजांचे विचार असेल, हे प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सर्वच कार्यकर्ते तयार आहेत आणि अतिशय एक चांगलं युवकांचं संघटन निर्माण झालेलं आहे. मी अमरदादांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी एक चांगल्या युवक विचार मंचची स्थापना केली. त्या माध्यमातून आमचे सचिव श्री विकासदादा बोरवार हे शासकीय नोकरीवर असताना सुद्धा आपला वेळातला वेळ काढून या कार्यासाठी नेहमी देतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा अनेक गोष्टीच्या माध्यमातून असेल, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून महाराजांचा विषय रेटून धरत आहेत. महाराजांच्या प्रश्नाला म्हणजे त्यांच्या भारतरत्न या विषयाला नेमकं एक चांगल्या प्रकारचं ते कार्य करत आहेत आणि अनेक कार्यकर्ते प्रत्येक जागजाग्यावरून करत आहेत. आमचे मित्र गणेशदादा बोदडे जे संस्कार शिबिराच्या माध्यमातून निर्माण झाले, आचार्य वेरुकर गुरुजी यांच्या संस्कार शिबिराच्या महायज्ञातून तयार झाले, ते गुजरातला जरी असेल तिथून महाराजांचं कार्य करत आहेत. आमचे प्रशांतदादा ठाकरे आहेत, स्वप्नीलदादा इंगोले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील संपूर्ण आदरणीय सत्यपाल महाराज यांचे संपूर्ण महाराजांच्या विचारातून घडलेले सगळे कार्यकर्ते असतील, संदीपपाल महाराज असतील, तुषारदादा सूर्यवंशी असेल, पंकजदादा असतील, त्याचसोबत रामपालदादा असतील, हे सगळे कार्यकर्ते आहेत. हे सर्वजण महाराजांच्या या विषयाची मागणी धरून आहेत. त्याचसोबत अनेक कीर्तनकार लोक आहेत. हे सर्व लोकांनी जर समजा, मला असं वाटते की ही जर प्रत्येकाने जर मागणी धरली तर हा भारतरत्न पुरस्कार महाराजांना मिळण्यासाठी वेळ लागणार नाही. गेल्या 17 वर्षापासून हा प्रश्न अजून निकाली काढला नाही. निष्काम कर्मयोगी तुकारामजी दादा गीताचार्य यांनी 2003ला देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस होते, त्यांना पत्राच्या माध्यमातून भारतरत्नची मागणी केली होती. आणि मला असं वाटते की एवढे मोठे व्यक्तिमत्व जर समजा या भारतरत्नसाठी मागणी करू शकते तर आता आपण ते आवाज अजून वाढवला पाहिजे, तो विषय मोठा केला पाहिजे. कुणी म्हणेल की भारतरत्नची मागणी काही आवश्यकता नाही किंवा मला बोलतात अनेक लोक. मी त्या सर्व दादांना विनंती करेल, कदाचित तुम्ही आम्हाला या कार्यामध्ये जर समजा कदाचित मदत जरी नसेल करू शकत तर तुम्हाला विनंती आहे दादा की कृपया विरोध तरी करू नका. कारण की
आपण सगळे जर एक जर झालो तरच आपण काहीतरी प्रश्न मार्गी लावू. आणि नुसता फक्त भारतरत्न पुरस्कार मिळवणे आणि मग शांत बसणे हा विषयच नाही आमचा. तर आपल्याला खऱ्या अर्थानं जे गुरुदेव सेवा मंडळाच्या 43,000 काही शाखा होत्या, जे तुकारामजी दादा गीताचार्य हे सर्वाधिकारी असताना त्यांनी जे काही निर्माण केल्या होत्या, मधात काही खंड पडले असतील किंवा मग मधात आता काम थोडंसं आपलं हे असेल, तर मला असं वाटते की आपण अजून मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. आणि यासाठी संपूर्ण युवकांचं योगदान फार महत्त्वाचं आहे, कारण युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. इथला युवक जर एकत्रित आला ना तर आपण काहीही करू शकतो. फक्त युवकांना एकत्रित येण्यासाठी एक त्यांना तशा प्रकारचं एक व्यासपीठ निर्माण करून देणं, एक तशा प्रकारचा त्यांना एक विचार एका ठिकाणी विचारातून त्यांना गुंफणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटते येत्या काही काळामध्ये गुरुदेव सेवा मंडळाचे युवक हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतील आणि प्रत्येक गावागावामध्ये राष्ट्रसंतांचे विचार पोहोचवण्यासाठी मदत करतील, अशी मला प्रामाणिक अपेक्षा आहे. आणि आपण सर्वजणच नेहमी हे करता. आणि आम्ही जरी युवक असलो तरी असं नाही की बा मग आम्ही आमच्या स्वतःच्याच मर्जीने करणार आहो. मी असं म्हणणार आहो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच यांना तुमच्या सर्व ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन आम्ही काहीच करू शकणार नाही आणि नेहमी तुमच्या मार्गदर्शनातूनच आम्ही हे कार्य करणार आहोत. तरी तुम्ही मी विनंती करेल सर्वांना की निवृत्ती काका बहिष्कार म्हणतात की राष्ट्रसंत साहित्य सर्व राष्ट्रीय भाषेत प्रकाशित व्हावे, त्यामुळे हे विचार सर्वत्र पोहोचतील. नक्कीच काका, आपली विनंती खरोखरच सुंदर आहे. त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता संपूर्ण भाषेमध्ये करण्याचं काम ना नफा ना तोटा या तत्वावर निष्काम कर्मयोगी तुकारामजी दादा गीताचार्य यांनी अड्याळ टेकडीवरून चालवलेली आहे. आणि आजतागत तो चालू आहे, तो कार्यक्रम चालू आहे. आणि मला असं वाटते की हा विषय संपूर्ण देशापर्यंत देशामध्ये सक्रिय करण्यासाठी आपण तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित आलं पाहिजेत. आचार्य वेरुकर गुरुजी आमचे गुरुवरे आहेत, आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनातूनच समोर जात आहोत. गुरुजी म्हणतात की राष्ट्रीय सेवावृत्तीचे आहेत. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. खऱ्या अर्थानं राष्ट्रांसाठी कार्य करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि यांना राष्ट्राचा पुरस्कार जर न मिळणे ही खऱ्या अर्थाने इथली शासन व्यवस्थेसाठी ते एक मोठी शोकांतिक आहे. पण आमच्या गुरुदेव कार्यकर्त्यांना जे युवकांसाठी महाराजांनी एवढं मोठं कार्य करून ठेवलं, महाराजांनी युवकांना एवढा मोठा संदेश दिला, जर हे युवकच जर समजा पेटून उठत नसतील तर एक सुंदर एक हे आहे की पूर्वी काय व्हायचं की बोलणारा बोलत असला की ऐकणारा पेटून उठायचा. पूर्वी बोलणारा बोलत असला की ऐकणारा पेटून उठायचा. पण आता हल्ली असं झालेलं आहे की ऐकणारा पेटून उठला, बोलणारा पेटून जरी उठला तर ऐकणारा थंड होत आहे. आणि त्यामुळे आता आम्हाला थंड होण्यापेक्षा आम्हाला एकदम जागृत होऊन या खरोखरच या राष्ट्रासाठी या देशासाठी आता काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे कार्य केलं, या देशामध्ये जे कार्य केलं ते अतुलनीय काम आहे. आणि खरोखरच आता तरी समोर पुन्हा कुणी करेल अशी मला शक्यता दिसत नाही. पण आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी आहोत. आम्ही त्यांच्या विचाराचे पाईक आहोत. आम्ही त्यांच्या विचाराचे चलाना हमें नाम गुरु का चलाना. आता हे फक्त आम्हाला म्हणून चालणार नाही, तर आम्हाला खरोखरच महाराजांचं काम करावं लागेल. मी म्हणतो ना प्रामाणिक की फक्त आम्ही भाषणं देत नाही, तर त्या भाषणासोबत काहीतरी आम्ही कृतीलाही जोड दिली पाहिजेत आणि देत आहो. आणि म्हणूनच महाराज म्हणतात ज्याच्या म्हणजे कार्यामधून एवढा समजा आपण बोलतो, म्हणजे आचार्य वेरुकर गुरुजींचं एक वाक्य आम्हाला नेहमी लक्षात राहते की एखादी बंदुकीची गोळी हातात घेऊन आपण जी फेकली तर ते कमीत कमी 10 ते 15 फूट जाऊ शकते. पण तीच जर बंदुकीची गोळी बंदुकीमध्ये टाकून स्टिगर ओढून जर आपण स्टिगर ओढला तर ती बंदुकीची गोळी जवळपास 150 ते 200 फूटपर्यंत जाऊ शकते. एवढी ताकद असते. त्याचप्रमाणे वक्ता बोलतो किती, त्या बोलण्यापेक्षा त्याच्या आचरणाला फार महत्त्व आहे. म्हणजेच तो बोलतो तर त्याचं आचरण जर त्या मागून जर असेल तर ते श्रोत्यांपर्यंत पोहोचते किंवा अनेकांपर्यंत पोहोचते. म्हणून प्रत्येक युवकांना माझी विनंती आहे की आपण खरोखरच एक राष्ट्रसंतांना अपेक्षित असणारा तरुण घडून आपण या देशासाठी
आपण समोर केले पाहिजेत। आणि मी श्री संत मोजरकर महाराज विचार मंचच्या माध्यमातून ज्यांनी मला ही संधी दिली बोलण्याची, मी खरोखरच त्या संपूर्ण परिवाराचा आभारी आहे। आणि आदरणीय मोजरकर महाराजांचं कार्य अतुलनीय आहे। ज्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सारखे महापुरुष मोजरकर महाराजांचा सप्ताह ठेवतात आणि स्वतः ते ऐकतात, म्हणजे यावरून लक्षात येते आम्हाला की मोजरकर महाराजांचं खऱ्या अर्थानं किती मोठं योगदान आहे। आमचे आदरणीय मित्र श्री रुपेशदादा रेंगे जुळलेले आहे। जयगुरु दादा, खऱ्या अर्थानं रुपेशदादांचं कार्य फार मोलाचं आहे। ते आपल्या गावामध्ये युवकांच्या माध्यमातून खूप मोठं कार्य करत आहेत। आणि असं जर प्रत्येक युवकांनी आपापल्या गावात जर केलं तर मला वाटते की आता बोलण्याची गरजच पडणार नाही, ते आपल्या कार्यातूनच दिसेल। तरी मी संपूर्ण लोकांना अशी विनंती करतो, संपूर्ण कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की ह्या महापुरुषांच्या विचाराला आता समोर घेऊन जाण्यासाठी आपण तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित आलं पाहिजेत। थोर महापुरुषांचे विचार आपण समोर नेले पाहिजेत। आणि म्हणूनच संत साहित्य असेल किंवा संतांचे विचार असेल, ह्या सगळा विचार आपण स्वतः पहिले आचरणात आणूया, आपण स्वतः जीवनामध्ये आणूया आणि त्याचसोबत इतरांपर्यंत पोहोचूया। कारण की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे कडूनी सोडवावे सकळजण। म्हणून मी इतरत्र विषयात न बोलता फक्त थोडक्यात बोललो। वेळ बराच झालेला आहे आणि मी वेळेवर आपला नेटवर्कच्या काही कारणास्तव कार्यक्रम सुरू करू शकलो नाही। तरी मला असं वाटते की राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज युवक विचार मंचची स्थापना झालेली आहे। तर या युवक विचार मंचच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांनी स्वतःहून याच्यामध्ये कार्यामध्ये किंवा या संघटनेमध्ये जुळून आपण प्रत्येकाने एक मोठं संघटन निर्माण करून प्रत्येकाने या कार्याला हातभार लावावा। आणि फक्त भारतरत्न मिळवणे हाच एक आमचा फक्त एक उद्देश नसून आमचे उद्देश तुमच्यासमोर मी स्पष्ट करतो की गावागावामध्ये श्री गुरुदेव सेवा मंदिर स्थापन व्हावं। त्याचबरोबर गावागावामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या माध्यमातून गावामध्ये संपूर्ण जाती धर्मपंथाचे लोक एका ठिकाणी आणावे। त्याचसोबत गावागावामध्ये सार्वजनिक वाचनालय निर्माण करून थोर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या उत्सव साजरे करावे, थोर महापुरुषांच्या मानवतेच्या विचारांची पेरणी करावी। यासोबतच गावामध्ये सामूहिक विवाह लावणे, त्यासोबत हुंडाबळी सारख्या गोष्टींना आळा घालणे, गावातील दारूबंदी असेल, व्यसन असेल, त्यासोबत जे काही गावातील जे चुकीचे कामं असतील ते बंद करून गावामध्ये एक चांगल्या विचाराची पेरणी करणे व महापुरुषांचे विचार आमच्यामध्ये बिंबवणे हा एक मोठं कार्य आहे। त्याचसोबत अनेक युवकांना एक चांगलं स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठीच आपण वाचनालयाची निर्मिती सुद्धा गावागावात करणार आहोत। त्यासोबत महाराजांचं साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत। आणि प्रत्येकजण हे पद प्रतिष्ठा मान सन्मान याच्यापेक्षा वेगळं जाऊन, म्हणजे असं नाही की बा मग आपल्याला पद दिलं म्हणून काम करायचं, नाही दिलं हे पद काय, हे फक्त काही गव्हर्नमेंटचे पद नाहीत की ज्या पदामधून तुम्हाला काही आवक आहे किंवा तुम्हाला काही पैशाची मदत होणार आहे किंवा काही, आपण पदविरहितही राहून हे काम करू शकतो, असं काही नाही आहे। आणि म्हणूनच मला एक सांगायचं आहे की तन दिया मन दिया और बज गया धन दिया, आपण तर हे करू शकत नाही, पण या लोकांनी महापुरुषांनी केलं। आता आपल्यालाही आपला काहीतरी समाजासाठी देणं आहे। आपण आपुल्यासाठी नसू जगू मरू समूहासाठी, समूहाचे कल्याण जिथे खरी शांती त्यांनाच मिळते। म्हणून आपण स्वतः मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्यास व्यसनाचा उपद्रव्य नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी नसावा कोणासही, या विचाराप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा। आमचे आदरणीय मोठे बंधू आणि मित्र श्री मनोजदादा चौबे, ज्यांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि मनोजदादाकडून आम्ही नेहमी काही गोष्टी शिकत असतो। आदरणीय आमचे मित्र लहान बंधू संकेतदादा काळे, काय सुंदर त्यांचं प्रवचन झालं की एवढ्या कमी वयामध्ये अध्यात्मावर एवढं सुंदर बोलण्याचं काम ते करू शकतात। यावरून लक्षात येते की आपण आता खऱ्या अर्थानं आपणच महापुरुषांच्या विचाराचे वारसदार आहोत, कारण की हे विचार आता आपल्या आम्हा सर्वांना समोर घेऊन जायचं आहे। म्हणून सर्वजण एकत्रित या। काही आपल्यामध्ये थोडे कमी जास्त असतील तर त्याला आपण दुर्लक्ष करून पुन्हा आपण सर्वांनी एका ठिकाणी आलं पाहिजेत। मी आदरणीय पुरुषोत्तमजी काकाजी बयस्कार व त्यांच्या संपूर्ण परिवारांचं खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला आपला वेळातला वेळ या विचार म्हणजे संत मोजरकर महाराज विचार मंचावर
या फेसबुक पेजवर मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं आणि मी श्री राज घुमनर आपल्यासमोर मी बोललो. काही बोलताना थोड्याफार चुका असतील किंवा काही आवाज वगैरे आपला स्पष्ट येत नसेल तरी मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मी अशी विनंती पुन्हा करतो की राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना खरोखरच भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजेत. हा सन्मान महाराजांचा नसून हा इथल्या तमाम गुरुदेव कार्यकर्त्यांचा व त्याचसोबत महाराजांनी केलेल्या कार्याचा हा गौरव असेल. आणि मला असं वाटते की भारतरत्न पुरस्कार मिळाला, तुम्ही म्हणाल की सचिनच्या रांगेत नेऊन बसवाल का सचिन तेंडुलकरच्या यांच्या रांगेत, तर रांगेचा प्रश्नच नाही आहे. तो त्या क्षेत्रातल्या त्या लोकांना तो पुरस्कार मिळत असतो आणि म्हणून महाराजांचं कार्य हे सेवेसाठी होतं. महाराजांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची घातलं, म्हणून महाराजांचा तो पूर्ण अधिकार आहे आणि तो पुरस्कार महाराजांना भेटला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून एक मोठ्या प्रमाणात एक अभियान उभं राहावं आणि त्या माध्यमातून महाराजांना भारतरत्न मिळावा एवढाच आशावाद व्यक्त करतो. आणि आपले सर्वांची रजा घेताना मी एवढंच म्हणेल की महाराजांच्या शब्दामध्ये की निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला मिळो बहुमान मातांना जसा देशात पुरुषांना, जसा देशात पुरुषांना. कारण की राष्ट्रसंतांनी जो काही ग्रामगीता ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये स्त्री पुरुष समानता, गरिबी श्रीमंती असेल, ग्राम उत्थानासाठी त्यांनी काही जे कार्य केलं असेल, ह्या सगळ्याचा विषय लक्षात घेता महाराजांचं कार्य हे खरोखरच किती ग्राम उत्थानासाठी व किती राष्ट्राच्या योगदानासाठी होतं, राष्ट्रासाठी किती मोठं योगदान होतं हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजेत. कारण की आपण पाहतो की या देशामध्ये अनेक बोगस बाबा असतील ज्यांचं नाव घेऊन सुद्धा घ्या वाटत नाही, पण समाजामध्ये जे संत होते त्या संतांना आम्ही ओळखण्यामध्ये मागं पडलो आणि समाजामध्ये जे काही आता जंत निर्माण झाले या जंतांना आपल्याला बाजूला करून खरोखर संतांचा विचार लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. मग देशातील अंधश्रद्धा असेल, त्यानंतर सोबत आपलं आजही जात पंथ धर्म संप्रदायामध्ये जे काही वाद असतील हे सगळे मिटवून वाद हे सगळे आपल्याला बाजूला सारायचे आहेत आणि त्याचसोबत महापुरुषांचे विचार आपल्याला समोर घेऊन जायचे आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपल्याला व्हावे लहानाहून लहान, प्रत्येकाने लहान होऊन हे काम करायचं आहे आणि काम मोठं करायचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. आमचे बुलढाण्यावरून सागरदादा पारेकर जुळलेले उशिरा का होईना, जयगुरु सागरदादा, त्याचसोबत संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण ज्या लोकांपर्यंत हा विचार पोहोचेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण खरोखरच हा प्रश्न अजून रेटून धरावा आणि महाराजांना भारतरत्न मिळावा ही आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाराजांचं राष्ट्रीय योगदान तर खूप मोठं आहे, ते आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात आहे. आणि म्हणूनच महाराज शेवटी युवकांना सांगतात, आमचे ज्ञानेश्वरदादा बायस्कर एक युवक आहेत आणि युवकांना अपेक्षित असणार ते कार्य करत आहात. त्यासोबत विवेकदादा बायस्कर पुसदून आहेत, हे सगळे लोक काम करत आहेत. तर मला असं वाटते की महाराजांच्या शब्दामध्ये महाराज भजनात म्हणतात की राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरुणांनो, आमच्या जागृत व्हा तरुणांनो. म्हणून हा तरुण आजही आमचा झोपलेला दिसतो आणि महाराजांच्या शब्दात अशा झोपलेल्या तरुणांना जागृत करण्यासाठी ते म्हणतात कि मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगादू शब्द से होता शुभ का रास है. म्हणून मुर्दाड पडलेल्या इथल्या जनतेला जागृत करण्यासाठी महाराजांनी आपल्या शब्दाचा वापर केलेला आहे आणि हे शब्द एवढे प्रभावी आहेत की या शब्दाच्या माध्यमातून महाराज इथे झोपलेल्या निद्रिस्त युवकांना जागृत करून त्यांना या देशकार्यासाठी प्रेरित करतात, इथल्या युवकांना जागृत करतात. मग महाराजांचा भजन कोणते असो की ग्रामजयंतीचा मंत्र घ्यावो नवा, देशात समता नांदवा, गरिबी श्रीमंतीची दुरी संपली पाहिजेत. आता येणाऱ्या काळामध्ये दिवाळी येत आहे, ज्या दिवाळीमध्ये आम्ही अनेक प्रकारचे फटाके फोडून प्रदूषण करतो, त्याही तरुण मित्रांना मला सांगायचं आहे की बाबा रे, देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे कोरोनाच्या महामारीमध्ये की एक वेळचा अन्न खाण्याची कुणाची व्यवस्था नाही होत असेल तर आपल्या फटाक्याचे पैसे जवळचे शिल्लक बाजूला करून कुणाच्या दोन गरीब जीवाच्या मुखामध्ये दोन घास भरता येत असेल तर त्याच्यासारखा आनंद, त्याच्या चेहऱ्यावर जो फुलणारा आनंद हा जगातला कोणताच आनंद नसेल. आणि म्हणूनच रंजल्या गांजल्याची सेवा करण्याचं काम गाडगे बाबांनी, तुकडोजी बाबांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. म्हणून इतरत्र बोगस बाबाच्या मागं न लागता खरे बाबा आपले समाजातले जे महापुरुष आहेत ते ओळखता आले पाहिजेत. आणि येणाऱ्या दिवाळीचा विषय घेऊन मी आपल्यासमोर 1 मिनिटात बोलतो की महाराज भजनाच्या माध्यमातून म्हणतात की येडी अशा कसली दिवाळी करतो,
आज दिवाळी रात्रीच होई, उद्या उपाशी मरशील रे. तर या माध्यमातून आपण दिवाळी करत असताना सगळा विचार केला पाहिजे. होत असेल तेवढी आपण समाजकार्य केलं पाहिजे, कारण की आपल्या उत्पन्नाचा 10% भाग हा समाजाच्या कार्याकरिता खर्ची घालता यावा, यासाठीही महाराजांनी लिहून ठेवलेला आहे. आणि म्हणून कमीत कमी खर्चात राहिला, अधिकाधिक उत्कर्ष केला, तर असं आपण जीवनामध्ये केलं पाहिजेत. आपलं साधं राहणं, उच्च विचार ही विचारधारणा असली पाहिजेत. आणि मग लोकांवर आपला एक कार्याचा एक लोकांवर एक आपल्यासोबत लोक जुडतील या माध्यमातून. म्हणून संपूर्ण तरुणांना माझं आव्हान आहे, संपूर्ण युवकांना माझं आव्हान असेल की आपण सगळ्या लोकांनी या कार्यामध्ये खऱ्या अर्थानं जुळलं पाहिजेत. आणि म्हणूनच तुम्ही आम्ही सर्व एकच आहो. आमचे काका शाहीर आहेत, ते एक सुंदर असं कविता लिहितात. ते एका कवितेमध्ये म्हणतात की राहा मिळून समूहान जशी रानची पाकर, राहा मिळून समूहान जशी रानची पाकर, उच्च नीच भेद सोडा, तुम्ही आम्ही देवाची लेकर, उच्च नीच भेद सोडा, तुम्ही आम्ही देवाची लेकर. मित्रांनो, पशुपक्षीही आपण पाहतो की हे कसे राहतात. पशुपक्षीही किती बगमेळ करून राहती, आपत्ती येता कोणती अति संकटून या धावती. तू मानवाचा देह असूनी कान तुझही भावना, उदार्य पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना. म्हणून आता तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित व्हावं लागेल. त्या माध्यमातून आपल्या सर्वांना एका ठिकाणी संघटित येऊन, कारण की चिल्लाएगा वो तर जाएगा नहीं तो मर जाएगा. म्हणून संग शक्ति के मारे कुत्ते भी शेर को फाड़ के खाते हैं, अगर ये मनुष्य एक हुआ तो क्या को इन शेरों को. आणि म्हणूनच आता राष्ट्रसंतांची निर्वाणीचा इशारा आहे की ये काल का हथियार है, चमचम चमा कर आएगा, कर प्रार्थना कुछ समय बच जाएगा. म्हणून संतांच्या विचारासाठी, संतांच्या सन्मार्गासाठी आपल्याला काहीतरी समाजासाठी थोडासा तरी वेळ दिला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हा आम्हा सर्वांचं हे कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. आपण प्रत्येकाने या कार्यामध्ये प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. होत असेल तर आपल्याकडल्या काही जे काही म्हणजे होत नसेल तर समजा होत असेल तर आपल्याकडे काही वस्तू असतील, समजा उदाहरणार्थ स्वेटर असेल, जे आम्ही युवक विचार मंचच्या माध्यमातून आमचं आकाशजी ताले आहेत, जे नागपूरचे आहेत, खूप सुंदर काम करतात आमचे मित्र. ते काय करतात की जे घरामध्ये काही समजा आपले जुने स्वेटर असतील, काही गरम वस्तू असतील, समजा म्हणजे उदाहरणार्थ शाल असेल, कापड असेल, तर तो आपण फेकून देण्यापेक्षा त्याला धुवून आपण कुणाच्या जर कामी देऊ शकतो का, याकडे आपण प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. आणि खरोखर हे समाजाच्या फार मोठं हिताचं काम आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने दिवाळी ही ग्रामगीतापर्यंत करावी. आणि आपण आपल्या डोक्यावर ज्यावेळेस भगवी टोपी येते तर त्यावेळेस आपल्यावर एक मोठी विचाराची एक जबाबदारी येते. म्हणून प्रत्येकाने ग्रामगीतापर्यंत आपण आदर्श दिवाळी केली पाहिजेत. आणि या दिवाळीच्या माध्यमातून गावामध्ये प्रबोधन करून एक चांगल्या प्रकारचं आपलं गाव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजेत. कारण की आजचे हे लहान लहान मुलं जर घडतील तर राष्ट्रसंतांना अपेक्षित असणारा युवक या देशाचा घडेल. आणि मग राष्ट्रसंतांचं राष्ट्रीय योगदान सांगण्यासाठी मला परत या विचार मंचावर किंवा या फेसबुक पेजवर किंवा अनेकांना यायची गरज भासणार नाही. ते प्रत्येकांपर्यंतच आपलं ते कार्य पोहोचेल, एवढीच मी आशावाद करतो. आणि शेवटी जाताना राष्ट्रसंतांच्या शब्दामध्ये एवढं म्हणेल की मिट जाय हिंसाचार सब, मानव बने सबके ही दिल, हिंसा पशुवत कर्म है यह क सके सब साथ मिल, ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में साधु संत का, तब शांति होगी विश्व में तुकड्या कळे पतंत का, तुकड्या कळे पतंत का. आणि संत घुसरकर महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर घर घर में जाएंगे सबको जगाएंगे, राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे, ग्राम गीता से बने हर घर एक मंदिर, हर घर एक मंदिर. आणि म्हणून आम्हाला मंदिर बनवायचं असेल प्रत्येक घर तर जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर, सेवा हीच पूजा समग्र, हाची विचार निवेदावा. म्हणून या ग्रामगीता ग्रंथाला वाचा, वाचून तसं जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा. खरोखरच अतिशय महत्त्वाचा हा ग्रंथ संजीवनी युग ग्रंथ म्हणू शकतो आपण. एक बुटी आहे संजीवनी बुटी, जी आज प्रत्येक प्रत्येक रोगावर काम करू शकते, अशी एक प्रकारची औषध आहे. आणि म्हणून प्रत्येकाने ज्याला ज्या ज्या अध्यायानुसार काम करता येईल तसं काम करा. प्रत्येकाचंच काम मोठं असते आणि मनुष्य
हा खऱ्या अर्थानं जो कोणी जास्त अहंकारात जर गेला तर तुकोबा महाराजाच्या शब्दामध्ये म्हणतात महाराज की अभिमान मत कर आदमी मही भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में किसका हम जग में चला, रावण सरी के शूर की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश कर बात आखिर फस गई. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या माध्यमातून जी या विचार मंचची स्थापना करण्यात आली, आपण सर्वांनी या अभियानामध्ये सहभागी व्हा आणि या अभियानाला मोठं करा. आणि सायंकाळी ठीक 8 वाजता आदरणीय सत्यपाल महाराज यांच्या पेजवर जी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेचा निकाल आहे. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आदरणीय गुरुवर्य आचार्य वेरुकर गुरुजी आहेत. त्याचसोबत आदरणीय सत्यपाल महाराज यांच्या हाताने हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. आणि सर्व या कार्यक्रमाचे जे काही सहयोगी दाते आहेत ते उपस्थित राहणार आहेत. तरी माझी संपूर्ण लोकांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त लोकांनी या फेसबुक पेजच्या माध्यमातून सहभागी व्हावं आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला गोड करून घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आपला आजचा ह्या कार्यक्रमाचा वेळ इथे संपलेला आहे. तरी मी सर्वांना जय गुरु करतो आणि आजच्या या विचार मंचावर झालेली सेवा मी इथेच संपवतो. शेवटी जय जवान जय किसान. देशाचा शेतकरी आणि देशाचा सैनिक हे अतिशय कष्टामध्ये आहे आणि आजही ते आपल्या देशासाठी अविरत कष्ट करत आहेत. तर या सगळ्याच पोलीस सेवा अधिकारी असतील, कोरोनाच्या काळामध्ये प्रशासकीय अधिकारी, त्यानंतर आरोग्य सेवक असतील, या सर्वांनी जे कार्य केलं हे खरोखरच महान कार्य आहे. आणि या कार्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहयोग दिला, उदाहरणार्थ आमचे युवक विचार मंच तिवसाच्या वतीने अनेक काही बेरोजगार जे लोक परत आपल्या गावाकडे जात असताना ज्यांना भूक लागली असेल, ज्यांना झोपण्याची व्यवस्था नव्हती, त्याच्या जेवणाची व्यवस्था अध्यात्म गुरुकुलमध्ये झाली. त्यानंतर अंजनगाव सुरजीकडे आमचे संदीप दादा व डॉक्टर नरेंद्र तराळ साहेब यांच्या माध्यमातून कितीतरी गरीब लोकांना म्हणजे जे काही त्यांना भोजनाचं काम करण्याचं काम त्यांनी पवित्र काम केलं. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये ज्यांचं घर जुळालं अशा इथे गुरुदेव सेवक धावून गेलेत. असं प्रत्येकजण आपापल्या परीने कार्य करत आहे आणि हे कार्य असंच अविरत चालावं. कारण की गुरुदेव सेवा मंडळ हे काय याच्यापेक्षा वेगळं आहे, बाकीपेक्षा हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हाच एवढा आशावाद करतो. आणि इथेच आपले विचाराला इथेच रजा घेतो. जय गुरु. धन्यवाद.